ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये. ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकू सरकार, हाय हाय। एकू सरकार, हाय हाय। एकू सरकार, हाय हाय। मोदी सरकार, हाय हाय। मोदी सरकार, हाय हाय। मोदी सरकार, हाय हाय। अच्छे दिन, अच्छे दिन कहाँ गए अच्छे दिन? अच्छे दिन, अच्छे दिन कहाँ गए अच्छे दिन? मोदी सरकारचं करायचं काय? काही लोक वर पाय. मोदी सरकारचं करायचं काय? काही लोक वर पाय. पेट्रोल डिझेलची दरवाढ करणाऱ्या सरकारचा, पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा मोदी सरकार, फेकू सरकार, फेकू सरकार. तर म्हणजे गेले 3 दिवसापूर्वी जवळजवळ 3 रुपये पेट्रोल डिझेल मागे ह्या शासनाने म्हणजे मोदी सरकारने या ठिकाणी वाढवलेले आहेत. तुम्हाला माहिती असेल आज पण सकाळी 1 रुपया पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये 1 रुपया परत वाढ झालेली आहे. अशा पद्धतीने हे सरकार सर्वसामान्यांवरती बोजा आणत आहे. जवळजवळ 4 रुपयाची वाढ आतापर्यंत या सरकारने केलेली आहे. आमचा जेव्हा वैभवी मोर्चा होता तेव्हा आम्ही कालच सांगितलं होतं की हे सरकार अशा पद्धतीने सर्वसामान्यांना हैराण करेल की एकदा पेट्रोल डिझेल द्या पण आमचं दर वाढवलं तरी चालेल पण पेट्रोल डिझेल आम्हाला द्या, अशा पद्धतीचं भूमिका या सरकारची आहे. त्यामुळे त्याच पद्धतीने हे सरकार गेली 2-3 दिवसानंतर 1-1 रुपये वाढवतील किंवा 2 रुपये वाढवतील अशा पद्धतीने जवळजवळ 20-30 रुपये या सरकार या पेट्रोल डिझेल मागे वाढवणार आहे. त्यामुळे ते शॉर्टेज जे टंचाई करतायत, पेट्रोल डिझेलची जी टंचाई झालेली आहे ती त्याच्यासाठीच करतायत. एक तर सर्वसामान्यांना झोळ बसली पाहिजे आणि सर्वसामान्य एक वेळ म्हटलं पाहिजे की आम्हाला महागाई वाढली तरी चालेल, पेट्रोल डिझेल दिला आम्हाला महागाई वाढली तरी चालेल, त्याचे दर वाढवले तरी चालतील पण आम्हाला एकदा पेट्रोल डिझेल द्या, अशा भूमिकेवरती सर्वसामान्य गेला पाहिजे. अशासाठी हे शॉर्टेज करत आहेत. तुम्ही बघितलं असाल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप शॉर्टेज आहे. प्रशासन सांगतं आहे की आमच्याकडे शॉर्टेज नाही पण शॉर्टेज हे खरं म्हणजे आहे, टंचाई खरं म्हणजे आहे. तुम्ही एखाद्या पेट्रोल पंपावर गेलात तर तुम्हाला 1000 रुपयाचं पेट्रोल, 1000 रुपयाचं डिझेल अशा पद्धतीने दिलं जातं. त्याच पद्धतीने ते देत आहेत. त्यांचे नियम आखलेले आहेत. प्लॅन्टवरनं पेट्रोल पंपाला किंवा डिझेलला किंवा गॅसला सुद्धा ते सप्लाय देत नाही आहेत. ही वस्तुस्थिती आहे. ही कशाला शॉर्टेज करतायत तर सर्वसामान्यांना हा फटका बसला पाहिजे आणि सर्वसामान्य एकदा कंटाळून म्हटलं पाहिजे की तुम्ही दरवाढ करा पण आम्हाला पेट्रोल डिझेल गॅस हे सगळं द्या. आणि अशा पद्धतीने चालू आहे. तुम्ही बघितलं असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये नौटंकी सुरू आहे. जशी तिथल्या पालकमंत्री असतील, नितेश राणे असतील यांचीसुद्धा नौटंकी या EV गाड्या वापरून सुरू आहे. आपले तापे कमी करण्याचा प्रयत्न ते करतायत. तापे खरोखर कमी झाले आहेत काय? त्यांनी ऑनलाईन बैठका सुरू झाल्या आहेत काय? आतापर्यंत बघितलं असाल तुम्ही त्यांच्या पाठीमागे किती हजारो गाड्या असतात, गाड्याचं अधिकाऱ्यांच्या गाड्या असतात. परत त्यांनी जी EV गाडी जी घेतली आहे त्याची किंमत किती आहे? त्याची जवळजवळ किंमत 25-30 लाख रुपये. हा बोजा कोणावर येणार आहे? शासनावर येणार आहे. शासनावरनं हा बोजा सर्वसामान्यांवरती येणार आहे. त्यामुळे ही जी नौटंकी करताय तुम्ही ते बंद करा. खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्या क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या आहेत त्याच्यामुळे या कंपन्या सांगतात की आम्हाला ह्या दर वाढवावा लागणार आहे. पण ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलच्या किमती कमी होत्या त्यावेळी तुम्ही पेट्रोल डिझेलची किंमत कमी केली होती का? काय कमी केली नव्हती. कारण 65 रुपये ह्याच्यावरती बॅरल होतं. आज ते 110 रुपयावर गेलं आहे पण आता 110 रुपये गेलं म्हणून तुम्ही किमती वाढवताय. पण ज्या दिवशी तुमचं हेच बॅरल कमी होतं क्रूड ऑइलचं त्यावेळी मात्र तुम्ही किमती कमी केल्या नाहीत. हे आंतरराष्ट्रीय धोरण जे आहे ते पंतप्रधान मोदी यांचं चुकलेलं आहे. तुम्ही इराणशी आणि पंगा घेतलेला आहे. त्याच्यामुळे ह्या डिझेलच्या आणि पेट्रोलच्या किमती वाढवण्याचं पाप तुम्ही या सर्वसामान्यांच्या डोक्यावर मारताय. देशभक्ती म्हणून तुम्ही फक्त पेट्रोल डिझेलची महागाई वाढवलेली आहे. हा सर्वसामान्यांना फटका बसलेला आहे. यांचं पूर्णपणे धोरण जे आहे ते आंतरराष्ट्रीय चुकलेलं आहे. ज्या दिवशी मनमोहन सिंगचं सरकार होतं त्यावेळी मात्र पेट्रोल डिझेलच्या किमती किती होत्या हे तुम्ही बघितलेलं असाल. 55 रुपये 60 रुपयापर्यंत ह्या किमती होत्या. पण आज त्याच किमती जवळजवळ 100 रुपये पार केलेल्या आहात. त्यावेळी क्रूड ऑइलची किंमत खूप मोठी होती. आतापेक्षाही जास्त क्रूड ऑइलची किंमत होती तरी पण ते पेट्रोल डिझेल त्या किमतीला मिळत होतं. पण आज तुम्ही बघितलं असाल की ह्या पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवलेल्या आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांना याच्यामध्ये खूप मोठा नफा यामध्ये झालेला आहे. त्यामुळे या सर्वसामान्यांना झळ जोपर्यंत बसते त्याच्यासाठी हे आमचं देवगड तालुक्यातील हे आंदोलन आम्ही करत आहोत. ह्या ज्या किमती वाढणार आहेत त्याचा महागाईवरती फरक पडणार आहे, ट्रान्सपोर्टच्या विषयावरती फरक पडणार आहे, भाजीपाल्याच्या विषयावरती फरक पडणार आहे. मोठ्या लोकांना याच्या झळा बसणार नाहीत. ह्या झळा बसणार आहेत कोणाला तर सर्वसामान्यांना ह्या झळा बसणार आहेत आणि ह्या सर्वसामान्यांना झळा बसणार आहेत. म्हणून आम्ही या रस्त्यावर आज शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर आहोत. हे दरवाढ होता कामा नये अशी सर्वसामान्यांची भूमिका आहे, मागणी आहे. त्यांच्यासाठीच आम्ही या रस्त्यावर उतरलेलो आहोत. त्यामुळे सरकारने याचा विचार करून ही दरवाढ होता कामा नये. जे तुम्ही वाढवणार आहेत दर ते तरी थांबवले पाहिजेत आणि जे दर वाढवले आहेत ते तुम्ही कमी केले पाहिजेत. या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत.